ध्वनिक्षेपकाबाबत धुळे जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र आदेश। पोलीस स्थापना दिनानिमित्ताने सप्ताहभर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन। दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण काम केल्याने तहसीलदार हंसराज पाटील यांचा करण्यात आला सन्मान सत्कार। आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादनासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन। ध्वनिक्षेपकाबाबत धुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश जारी केले आहेत। ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार श्रुतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनिक्षेपक व ध्वनिनिवर्धकाचा वापर करण्यासाठी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत। धुळे जिल्ह्यात 2025 या वर्षात शिवजयंती 1 दिवस, ईद ए मिलाद 1 दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 1 दिवस, गणपती उत्सव 5वा दिवस, 7वा दिवस, 9वा दिवस व अनंत चतुर्दशी असे गणेशोत्सवाचे 4 दिवस, नवरात्र उत्सव अष्टमी व नवमी 2 दिवस, दिवाळी लक्ष्मीपूजन 1 दिवस, ख्रिसमस 1 दिवस, 31 डिसेंबर 1 दिवस आणि उर्वरित 3 दिवस जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव असतील। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपकाचा आवाज ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण नियम 2000 मधील विहित मर्यादेच्या आत ठेवावा। ध्वनिक्षेपण सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल। जिल्ह्यात वरील प्रमाणे ध्वनिवर्धक वापराबाबतही सूट ही 15 दिवसापेक्षा जास्त होणार नाही व सूट राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील। केंद्र शासनाच्या अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे उल्लंघन होणार नाही, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी। ध्वनिक्षेपकाचा वापर करताना आक्षेपार्ह ध्वनिक्षेपण करू नये, तसेच कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी। ध्वनी प्रदूषण नियम 2000 चे तंतोतंत पालन करण्यात यावे। नियमातील कोणत्याही तरतुदीचा भंग झाल्याचे आढळून आल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 15 अन्वये कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हा दंडाधिकारी श्री पापळकर यांनी आदेशात नमूद केले आहे। पोलीस स्थापना दिनानिमित्ताने कायदेविषयक जनजागृती करण्यासह सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे। पोलीस आणि नागरिकांमधील समन्वय वाढावा यासाठी विविध उपक्रम पोलीस विभागाच्या वतीने घेतले जात आहेत। जानेवारी हा पोलीस दलाचा स्थापना दिवस आहे। महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिनानिमित्ताने सप्ताहभर दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने केले जात असते। पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय राखला जावा, पोलिसांचे कामकाज कार्यपद्धतीने याविषयी सुज्ञ नागरिकांना माहिती करावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा पोलीस दलाने केले आहे। कायदेविषयक जनजागृती देखील या निमित्ताने केली जात आहे। समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीची भूमिका घेतली आहे। पोलीस दलाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत जनमानसात विविध उपक्रम राबविले जात आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी हे सामाजिक जनजागृती उपक्रमात सहभागी झाले आहेत। पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यात नागरिकांनी सुरक्षिततेसाठी काय काय उपाययोजना कराव्यात त्यासाठी पथनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी मोराणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल वेलफेअर कॉलेज जे आहे तेथील विद्यार्थ्यांकडून आपल्याला पथनाट्य सादर करण्यात आलेलं आहे। त्यात त्यांनी काय काय खबरदारी घ्यावी जेणेकरून जनतेमध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही यासाठी अतिशय चांगली जनजागृती केलेली आहे। त्यासाठी आम्ही त्यांच्या कॉलेजचे आणि संबंधित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि शहरामध्ये विविध ठिकाणी हा कार्यक्रम सप्ताहभर साजरा करण्यात येणार आहे। त्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळी वाहतुकीच्या संदर्भात जनजागृती वाहतूक सुरक्षितते संदर्भात यासाठी महिला अंमलदारांची अधिकाऱ्यांची हेल्मेट रॅली काढण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयामध्ये वाचनालयाची देखील व्यवस्था करण्यात आली। वाचनालयाचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। त्याचं देखील उद्घाटन माननीय ॲडिशनल एसपी श्री काळे सर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि या प्रकारे विविध उपाययोजना विविध कार्यक्रमाचं आयोजन माननीय एसपी सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। दिव्यांगांसाठी भरीव काम करणाऱ्या मान्यवरांचा अपंग पुनर्विकास संस्थेच्या वतीने वर्धापन दिन व जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने सन्मान करण्यात आला होता। संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील यांचाही या निमित्ताने कार्यालयात संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष भेट घेत सत्कार सन्मान करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी अपंग पुनर्विकास संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सेवा कार्य केले जाते। या संस्थेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्ताने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधित 21 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सत्कार आयोजित कार्यक्रमात करण्यात आला आहे। याच प्रसंगी धुळे शहरातील संजय गांधी निराधार योजना विभागाचे तहसीलदार हंसराज पाटील यांचा देखील सन्मान करण्यात येणार होता। मात्र वैयक्तिक कारणास्तव ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही। दिव्यांगांसाठी श्री हंसराज पाटील यांचे मोलाचे कार्य आहे, म्हणूनच अपंग पुनर्विकास संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन हंसराज पाटील यांचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय सरक, शशिकांत सूर्यवंशी, रवींद्र नगराळे, शैलेश गोडू, लकडे व सहकारी उपस्थित होते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने अभिवादनासह धुळे जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते।
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले आहे। धुळे शहरातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले, तर शहरातून भव्य शोभायात्राही काढण्यात आली आहे। स्त्रियांच्या शिक्षणासाठी तसेच सामाजिक सुधारणा चळवळीत सावित्रीबाई फुले यांचे मोलाचे योगदान राहिले आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने धुळे जिल्हाभरात अभिवादनासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले। यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे, उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख, संदीप पाटील, सीमा आहिरे, तहसीलदार पंकज पवार, सहाय्यक पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।